मुळीच नाही. अरे श्रीमंतांची किती मोठी मोठी स्थळं सांगून आलीत तुला. अरे ते 40 गावचे हांडे पाटील मुलीबरोबर 10 लाख रुपये द्यायला तयार आहेत. आणि मुलगी सुद्धा किती छान, गोरी गोरी पान, अगदी नक्षत्रासारखी. हो की नाही जावे बापू? गोरी गोरी पान काय म्हणताय मामी साहेब? पांढरी पालच म्हणायला हवी जवळजवळ. हा, गोंडस हरणीच जणू. काय गाके, तुला काय सांगून उपयोग म्हणा. वय स्वतःची बायको सोडून बाकीच्या सगळ्या बायका तुम्हाला गोंड हरणीवाणीच दिसत्यात. घराची आबरू जायची वेळ आली त्याचं काय वाटतंय का तुम्हाला? आबरू जायची वेळ आली काय म्हणते साके? जवळजवळ आबरूची लक्तर करून गावाच्या येशीवर टांगली सुद्धा, असं म्हणायची वेळ आली. काय रे दीपक? गावच्या वेशीला कशाला म्हणता भाऊजी? मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियालाच म्हणा जवळजवळ. हे बघ, बहिणीच्या नवऱ्याची अशी चेष्टा करणं बरं नाही. आई, अक्का, भाऊजी, नीट कान देऊन ऐका. मी लग्न करीन तर फक्त आरतीशीच. पत्नी म्हणून स्वीकार करीन तो फक्त आरतीचाच. ही काळा दगडावरची रेग आहे, लक्षात ठेवा. काळा दगड कसला? जवळजवळ पांढरा पहाडच म्हणायला पाहिजे याला. गेला सासूबाई, गेला तुमचा सावत्र मुलगा तुमच्या हातातनं गेला. आता काळा दगड शोधायला पाहिजे कुठून तरी डोक्यात मारून घ्यायला. तुमच्या नव माझ्या. नुसतं पेढ काय मागतायसा? चांगलं गोड पुरणपोळीचं जेवणच जेवून जावा की दोघं बी. एवढी आनंदाची बातमी आणलासा. माझी आरती आई होणार आहे. लालू, कशी आहे रे माझी भाबडी पोर? मावशी, जवळ दीपकची साथ आहे तवर तो आरती ताईची अजिबात काळजी करू नको. आणि हो भाऊ पण आहे ना तिच्या पाठीशी. लगीन झाल्यापासून एकदाही धाडली नाही तिला माहेरपणाला. आता तू समक्ष जाऊन भेट की आरतीला. गरोदरपणात आईच्या हातचं लई खावंसं वाटतंय लेकीच्या जातीला. शाले, तुला बरीच माहिती आहे ग या विषयातली. त्यासाठी बायकांच्या जन्माला यायला पाहिजे काय? शालू, गाडग्यात शिजवलेल्या माझ्या हातच्या ताकण्या माझ्या पुरीला लई आवडतात ग. अरे दीपक माझं ऐकून तरी घे. लाल्या, तू अजिबात मध्ये पडू नकोस, कळलं? त्या भिक्याला मी सोडत नाही आता बघ. काय झालं लाल्या? कोर्टात काय भांडण बिंडण झालं का काय? अरे भांडण काय म्हणताय सासूबाई? जवळजवळ फायटिंगच म्हणायला हवी. कोर्टातली जमिनीची केस हरलोय आपण. अगं बाई, बघितलंस काय पायगुण म्हणत या पोरीचा? जन्माला आली ती बापाला हरवूनच. अरे दीपू बेटा, तुला मुलगी झाली. हो, हो, मुलगा झाला असता तर घराण्याला वारस तरी मिळाला असता. त्यातून तुझ्या बायकोला मंगळ. कसला मेला मुलीचा पायगुण? आई, यामध्ये पायगुणाचा आणि मंगळाचा काही एक संबंध नाहीये. ती जमिनीची केस गेले 7-8 वर्ष कोर्टात चालू आहे. पण या मुलीच्या जन्माच्या वेळेला नेमका निकाल उलटा कसा काय लागला? भाऊजी, हा? जरा बाहेर चालता का? बाहेर जाऊन काय होणार आहे? नाही, निकाल उलटा कसा लागतो त्याचं प्रात्यक्षिक दाखल असतं तुम्हाला. काय गरज नाही त्याची. माझा जन्मच उलटीकडचा आहे. पायाळू आहे मी, पायाळू. म्हणूनच नको तिथं लाता झाडता. तुझ्यासारखी दुसऱ्यांची घरं झाडण्यापेक्षा चांगलं आहे, नाही का ते? लाल्या, तू आमच्या घरगुती विषयात ना खूप नकोस. दीपू बाळा, जा तुझ्या मुलीचं तोंड तरी बघून ये. जा. पाताळ भैरवे, आता माझ्या मोहजाळातून तुझी सुटका नाही. झाड विचला. कोण आहेस तू? कोण आहे मी? भूत बाबा म्हणतात मला. सगळ्या गोष्टी साध्य करण्याची शक्ती आहे माझ्याकडं. कोण आहेस तू? मी देवी आहे. माझ्याकडे शक्ती आहे, भक्तांची भक्ती आहे. सगळे नमस्कार करतात माझ्या चमत्कारांना.
काळे कुत्र सुद्धा भीक घालत नाही तुझ्या त्या भक्तीला. देवाधिकांशी टक्कर घेणारा तो काही पहिलाच मांत्रिक नाहीयेस. यापूर्वीही कितीतरी राक्षसी लोकांनी त्यांच्याशी टक्कर घेऊन आपला सर्वनाश करून घेतलाय. पण मी त्याचा बाप आहे, बाप. मांत्रिकांचा मांत्रिक. काळाला मुठीत ठेवण्याची ताकद आहे माझ्या, ताकद. काळाशी आणि दैवाशी तू टक्कर घेऊ नकोस मांत्रिका. दैवगती कोणालाच चुकलेली नाही. कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात. तुझ्या पापाचा घडात काठोकाठ भरताच तुझा विनाश काळ सुरू होईल. सावध राहा मांत्रिका, सावध राहा, सावध राहा, सावध राहा, सावध राहा, सावध राहा, सावध राहा, सावध राहा. बाईसाहेब, मी आत येऊ का? मुली, कोण तू? काय पाहिजे तुला? मला काही नको. घरी देवीची पूजा होती, त्याचाच प्रसाद द्यायला आले मी तुम्हाला. नमस्कार करते. हा, आता घेणं ना देणं एकदमात येणं. नमस्कार काय, चमत्कार काय? कोण ग तू? कुठे राहतेस? आणि कोणत्या देवीचा प्रसाद आणलायस हा? असू दे गाके, प्रसाद देते ना ती, घे मुकाट्यानं. मुली, नाव काय तुझं? आजी, आत्या, मला ओळखलं नाही तुम्ही? हं? मी अनुराधा, तुमची नात. हं? काळूबाईचं 11 मंगळवारचं व्रत केलंय मी, त्याचाच आहे हा प्रसाद. येते हमी. अगं बाई, काळूबाई, त्या अवदसेचा प्रसाद आहे हा? हं. शी. शी. माझ्या घरात शिरून मला प्रसाद द्यायचा धडशा कार्टीने केलंच कसं? फुंकते ना प्रसादावर. लवकर इकडं. आलो आलो आलो. काय चाललंय म्हणायचे? परवापर्यंत तुला काटा आलाय का? डान्स चालला होता, आता हा नवीन काय डान्स म्हणायचं तुला? हा, आणि यांना काय झालं? बॉल बेरिंग तुटलेल्या पंख्यासारखं खटक 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 चाललंय. हो, मुंडी तुटून पडेल तुमच्या. काय काय जाऊन डॉक्टरांना घेऊन या. माझ्या पायात ना विंचू चावल्यावर लय काळा मारायला लागलात बघा. अगं विंचू काय म्हणते सारखे? जवळ जवळ बिच्छूच म्हणायला हवा. काळूबाईचा प्रसाद लाथाडलास ना, तिच्याच रागाची इंगळी डसली तुला. आता ना तर काही मी करू, इंचूचा हवला कोणाला सांगू, इंचूचा हवला. काय चाललंय बघा. डोहोला रे डोहोला रे डोहोला रे डोहोला. मानगुट मोडला रे नरडाचं तूड. काय डॉक्टरला घेऊन या आधी. मानतो ना, मला काय, तोपर्यंत तुमची डान्सची प्रॅक्टिस चालू दे. बोहोला रे बोहोला रे.